प्रश्न असा आहे की एक तर दलित त्यांना आपल्या बरोबर बसवायचं, आज सुद्धा आपले लोक तयार होत नाही गावागावातून. त्यावेळेला आपलं पाणी द्यायचं, आपल्या विहिरीतलं बरोबर बसवायचं, त्यांना आंघोळ घालायची, त्यांना शिकवायचं, सोपी गोष्ट नाहीच. आणि त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष समानता, जोपर्यंत स्त्रियांची शक्ती आपण घरात बसून ठेवू तोपर्यंत समाज आणि राष्ट्र पुढे जाणार नाही. देश, आपला देश आणि समोर बाजूची राष्ट्र आहे आणि इतर जपान आणि युरोप आणि अमेरिका आहे ते पाहिली, स्त्रिया आणि पुरुष एकत्रित सगळीकडे तुम्हाला दिसतात बरोबरीनं काम करताना. प्रत्येक क्षेत्रात सगळे देश पुढे आहेत, आमचा देश मागे आहेत, कारण आम्ही ही स्त्री शक्ती ओळखलीच नाही. ते काम, पहिलं काम त्यांनी केलं, दगडधोंडे खाल्ले. किती अन्याय होत होता. परित्यक्ता स्त्री असतील, इतर महिला असतील, त्यांच्यासाठी ते आश्रम त्यांनी खोले, बाल संगोपनगृह, हे किती मोठं. आज तुम्ही करू शकत नाही तो ही कामं. दुसऱ्या महिलांना आपल्या घरात आणायचं, बाळंतपण करायचं, त्यांची मुलं सांभाळायची, मोठी करायची, शिकवायची, हे काम कोण करतंय वा. आणि ज्या पद्धतीनं त्या गेल्या, करोनामध्ये सुद्धा आज आपण अनेक आपले लोक गेले, पोलीस गेले, डॉक्टर्स गेले, त्याग आहे, त्याच्यापेक्षा मोठा त्याग असू शकत नाही. माहीत असताना सुद्धा, डॉक्टर यशवंत सांगत असताना सुद्धा सावित्रीबाई पाठीवरून प्लेगच्या रोग्याला घेऊन धावत जातात 8-10 किलोमीटर आणि शेवटी त्याच रोगांचे ते बळी ठरतात. मला सांगा, एवढी मोठी माणसं ही